तर महायुतीचे 9 उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपचे 5, अजित पवार गटाचे 2 आणि शिंदेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। आता चुरस मिलिंद नार्वेकर जयंत पाटील यांच्यामध्ये मिलिंद नार्वेकर 22 मतांवर तर जयंत पाटील 12 मतांवर मी सुरुवातीलाच महायुतीचे साधारण मी आता काही माझ्या सहकार्याने विचारलं तर त्यांनी सांगितलं की जरी पुढचे काही राऊंड झाले तरी देखील महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे 9च्या 9 उमेदवार निवडून यायला काही अडचण नाही। पहिल्या राऊंडमध्ये तर किती उमेदवार निवडून आलेले ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं, महाराष्ट्राचं लक्ष होतं। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडे पण मतं तशी 42च होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी, आमदार महोदयांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघंही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील। जी काही पक्षाची भूमिका असेल, जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील। वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या, हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, परंतु स्वतः एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनीच 2-3 वेळेला एकत्र बसून बाबा भाजपची मतं भाजपने सांभाळायची, राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं, शिवसेनेचे शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत, आमदार आहेत, त्यांना सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही। तर आम्ही साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ती जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक युनिटी ही याच्यातनं सगळे महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे। इथून पुढे देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी ठेवून आम्ही सगळेजण पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल ह्याकरता परिश्रम करू।